जय शिवराय सगळ्यांना। मित्रांनो, आपण 2025चा रिसर्च रिपोर्ट मान्सूनच्या बाबतीत पाहणार आहोत। 2023 मध्ये 2024 मध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आणि ती काही अंशी 25 मध्ये परिस्थिती आपल्याला कशा स्वरूपात राहील। खरं तर आपण या बाबतीतही पावसाची जी संदर्भात सांगितलं आहे तो चांगला राहील असं सांगितलंय, पण आज 5 मार्च रोजी आपण हा फायनल रिपोर्ट देतोय, नंतर हा चेंजही होत नाहीये। सलग 2 वर्ष यशस्वी अंदाजाने आपण आज 2025च्या मान्सूनच्या अंदाजामध्ये पदार्पण करतोय आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना समजावं असं म्हणून फळ्यावरती सांगणार आहे आणि बऱ्याचशा प्रोफेशनली काहींना इंग्रजी समजते, ग्राफिक्स समजते, मॉडेल समजतात अशा शेतकऱ्यांना आपण ग्राफिकच्या माध्यमातूनही सांगणार आहोत। 2 मिनिटांमध्ये आपण हा फळ्यावरती काढलेले नकाशे, ट्रेड विंड्स आणि मान्सूनची यंदाची जी प्रभाव आहे, टक्केवारी आहे, ही फळ्यावरती पहिले समजून घेऊया आणि नंतर आपण पूर्ण डेटा जो आहे तो ग्राफिकच्या माध्यमातून सांगणार आहोत। तर बघा, सुरुवात करतोय, जास्त वेळ नाही घेणार। मित्रांनो, हा प्रशांत महासागर, इथे दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका हे दोन्ही भाग आहेत। त्यानंतर इंडिया, भारत आपला देश, आणि हे जे बाण काढलेले आहेत हे ट्रेड विंड म्हणतात त्याला, तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल। ट्रेड विंड। आता बघा, याची कार्य काय आहे, प्रत्येक रिपोर्टमध्ये आपण दरवर्षी सांगतोय, पण ह्याही वर्षी पुन्हा नवीन आलेल्या शेतकऱ्यांसाठी समजून सांगूयात। हे मे जून कालावधीमध्ये अशा खंडाकडे धाव घेत असतात, वाऱ्याच्या प्रवाहाने वाहत असतात, एरवी वाहतात, पण या काळामध्ये जास्त दाबाने ते वाहतात। ज्यावेळेस अल निनो असतो, जो 2023चा काळ होता, 52% एवढा पाऊस झालाय, आणि त्यानंतर 2024 मध्ये 83% एवढा पाऊस झालाय। टक्केवारी आपण गेल्या वर्षीच्या दाखलेल्या आहेत आणि यंदा 2025 टक्केवारी काय निघते हे तुमच्या समक्ष फळ्यावरती सांगणार आहे आणि नंतर ग्राफिक्समध्येही सांगणार आहे। साऊथ अमेरिका आणि नॉर्थ अमेरिका मधला जो फरक आहे, इथे एक या ठिकाणी हाय प्रेशर तयार झालं, त्या हाय प्रेशरची जी तीव्रता असते, इथे एचपी काढले आपण बघा, गेल्या वर्षी एचपी होतं, यावर्षी एचपीच आहे। इथे निळसर असा थर तयार होतोय, आपण जर मॉडेल चेक करत असाल तर त्या थर तुम्हाला दिसून जाईल। यात थंड पाण्यामुळे, या थंड कंडिशनमुळे वारे हे जे ट्रेंड विंड्स असते याला गती मिळते, वारे जोराने वाहतात आणि ऑस्ट्रेलिया जवळ, इंडोनेशिया जवळ एक एलपी प्रेशर एरिया या काळामध्ये बनतोय, कमी दाबाचा पट्टा म्हणू शकतो आपण याला, आणि हा जास्त दाबाचा पट्टा। जास्त दाबाच्या पट्ट्याकडनं वारे हे जोराने वाहत आहेत एलपी कडे आणि नंतर एलपी प्रेशर कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये ढगांची निर्मिती करते आणि हेच ढग या काळामध्ये हे वारे जोराने वाहून घेऊन येत आहेत। हे समजलं आपल्याला हाय प्रेशर आणि लो प्रेशर। अजून नाही समजलं तर स्पेशल यासाठी व्हिडिओ काढेल, यासाठी मी जास्त वेळ घालत नाहीये। तर मेन मुद्द्यावरती येऊया। आता तुम्हाला ही टक्केवारी समजून सांगतो। 2023चा ज्यांनी रिपोर्ट पाहिलाय त्यांना ही टक्केवारी माहीत झाली, 52% एवढा पाऊस अल निनोमुळे पडला, त्यावेळेस अल निनो होता। 2024ला आपण 85% टक्केवारी काढली, पाऊस 83% एवढा झालाय, 2% रिव्हर्स आलाय, पण टक्केवारीमध्ये तफावत नाही। ह्या काळामध्ये बऱ्याच जणांच्या टक्केवारी 106 वर गेल्या होत्या, काहींच्या 96 वर होत्या, पण आपल्या टक्केवारीमध्ये फक्त 2%चा फरक पडलाय। 2025 मध्ये टक्केवारी जी आहे ही अशा प्रकारे निघणार आहे, पण ती का निघणार आहे याची सुद्धा आपण ग्राफिक्समध्ये आधी पहिली माहिती घेऊयात। तर मित्रांनो, मान्सूनची जी कंडिशन आहे जून मध्ये, ती चांगल्या पद्धतीनं 10% यंदा प्लस राहणार आहे। त्याचं कारणही तसं आहे, वॉर्म वॉटर आणि कोल्ड वॉटरचा विषय तुम्हाला समजून सांगितलाय। समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये यंदा थंडपणा, कोल्ड वॉटरची कंडिशन आहे, ज्यामुळे वाऱ्याला अधिक गती मिळते। इथे एलपी प्रेशर देखील त्याच प्रभावी राहणार आहे। ऑस्ट्रेलियाला यंदा दुष्काळाचे संकेत आहेत आणि इथे अमेरिका साईडला देखील दुष्काळाचे संकेत राहील। ऑस्ट्रेलिया सुद्धा चांगल्या पावसाचे संकेत आहेत, पण अमेरिका वगैरे भागाला यंदा पाऊस कमी राहण्याचे चान्सेस आहेत। त्यामुळे हे जे वारे इकडे वाहतात, अल निनो असल्यानंतर ह्या वारे कमजोर होतात आणि काही वारे इकडे वाहू लागतात। हे अल निनोच्या काळातली कंडिशन आहे। ज्यावेळेस आपल्याला पाऊस कमी होता, इकडच्या भागांमध्ये पाऊस जास्त होता, तर एलपी प्रेशर एरियाचा प्रभाव देखील यंदा जास्त प्रमाणात राहणार आहे आणि त्याचबरोबर आशिया खंडाला यंदा मान्सून चांगल्या पद्धतीने राहील, कारण की कोल्ड वॉटरमध्ये यंदा आणखीन भर पडणार आहे। गेल्या वर्षी नॉर्मल कंडिशन होती, नॅचरल कंडिशन आपण इथे टाकलं आहे,
तर यंदा ही कंडिशन ला निनामध्ये जाणार आहे, ला निनामध्ये. ठीक आहे. तर ला निना आपल्याला 2018-17 या साली पाहायला मिळाला आहे. तीच कंडिशन यंदा 2025 मध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे यंदाची टक्केवारी आपण मागील जानेवारीमध्ये 93 सांगितली होती, पण ती मॉडेलच्या रिसर्चनुसार 92.70% एवढी निघते आहे. म्हणजे सरळ 93% आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 10% मान्सून हा वाढणार आहे एक्स्ट्रा. तर आता 18 मेला आपल्याला अजून काही समजणार आहे. 18 मेला की मान्सून तेलंगणा मार्गे येतो की काय, कारण की मान्सूनची जी टफ लाईन आहे या अशा स्वरूपाची असते. कधी केरळ मार्गे येत असतो, तर कधी आपल्या अंदमान निकोबार मार्गेच लगेच तेलंगणा छत्तीसगड मार्गे देखील मान्सून येतो. ज्यावेळेस ला निनाच्या काळामध्ये आतापर्यंत असं झालंय की मान्सून हा ला निनाच्या काळामध्ये तेलंगणा मार्गे आलाय. त्यामुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या पेरण्याला जून महिन्यामध्ये अडथळे होणार नाहीत. पण ही जी कंडिशन आहे ती आपल्याला 18 मेला समजेल. म्हणजे मान्सून 18 मेला, मे म्हणजे खूप अजून कालावधी मिळतोय पेरणी करायला. आपल्याला 6-7 जूनला जरी कळलं की ह्या महिन्यात पेरणी करायला चालते, तर ठीक आहे, 18 मेला समजणार आहे. पण मान्सूनची टक्केवारी 92.70 निघली आहे. आता ही माहिती आपण ग्राफिक्समध्ये पाहूयात. आपण हा जो ग्राफ पाहताय हा अल निनोचा आहे, जो 2023 मध्ये ॲक्टिवेट झाला होता. ऑस्ट्रेलियाकडनं ट्रेड विंड्स म्हणजे वाऱ्याचे जे प्रवाह आहेत ते उलट्या दिशेने आपल्याला अमेरिकेकडे वाहताना दिसतात आणि त्याच राज्याकडे देशाकडे तो पाऊस पडताना देखील दिसतोय. या ग्राफच्या माध्यमातून एवढंच सांगण्यात येते की अल निनोचे प्रभाव आणि ला निनाचे प्रभाव कशा प्रकारे आशिया खंड असेल, साऊथ दक्षिण अमेरिका असेल, या भागाकडे ह्या पावसाची नोंद अशा प्रकारे होते. हा जो ग्राफ आहे हा अल निनो नाही तर ला निनाचा ॲक्टिव्हिटी ग्राफ आहे. ज्या साईडला तुम्हाला कोल्ड वॉटर हे नाव दाखवलं जातं आहे आणि ते पुढे सरकताना देखील दाखवते वाल्किन सिस्टीममध्ये. तर ह्याचा प्रभाव असा आहे की आशिया खंडाकडे सिस्टम कार्यरत चांगल्या पद्धतीने होते. आशिया खंडाला तो चांगला पाऊस दिसतोय. कोल्ड वॉटर्स आणि अपकोल्डिंग सेलिंग जे प्रमाण आहे तुम्ही जे पाहताय बाणाच्या साह्याने, अशा प्रकारे हे सायक्लॉन चालत आहे. आणि दक्षिण साईडला आपल्या डाव्या हाताच्या साईडला जे लेल प्रेशर दाखवले आणि ढगांचं चित्र आणि पावसाचं थेंबांची जे ॲनिमेशन तुम्हाला दिसतं आहे, हा अशा खंडाकडे सरकण्यासाठीच उपयुक्त असलेला पाऊस असतो. आणि हीच कंडिशन यंदा मान्सूनच्या बाबतीत होणार आहे. त्यामुळे हा 2025चा मान्सून रिपोर्ट आपण थोडा ग्राफिक्सली देखील दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जो तुम्हाला व्हिडिओमध्ये ग्राफिक्स दिसत आहे पूर्णपणे सॅटिस्फाय आहे. मागील वर्षीच्या 2024चा रिपोर्ट पाहण्यासाठी ह्या चॅनलवरती 2024चा 5 मार्चचा व्हिडिओ पाहावा. 2023चा देखील व्हिडिओ आहे. आणि अशा प्रकारे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण डिजिटल बोर्डच्या सहाय्याने देखील यंदा 2025च्या मान्सूनची एक ना एक अपडेट देत राहणार आहोत. मित्रांनो, ही जी माहिती दिली आपल्याला आवडल्यास किंवा काही शंका असल्यास नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करत चलत जा, शेअर देखील आपल्या मित्रांना करा आणि सबस्क्राईब करायला मात्र कधीही विसरत जाऊ नका. जय शिवराय. धन्यवाद.